नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. चला जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. कीर्तिकर कदम वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी. कीर्तिकरांशी चर्चेनंतर वर्षावर आज कदमांसोबत बैठक. ऐन दिवाळीत राजकीय शिमगा. ठाकरे कुटुंबीय सोनिया गांधींसमोर झुकले. शेलारांचा हल्ला बोल, तर आधी तुमच्याकडे आलेला कचरा साफ करावा. राऊतांचा पलटवार. मराठा ओबीसी वादावर कुठलंही टोकाचं भाष्य करू नका, मुख्यमंत्र्यांचं सर्व आमदारांना आवाहन. मराठा आरक्षणाचा प्रश्न महिनाभरात मार्गी निघेल. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून सर्वांशी संवाद सुरू. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा. बीडमधील हिंसाचारात सहभाग नसलेल्या आंदोलकांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्या. मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. मनोज जरांगे बुधवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर. सोलापुरात होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी. वांगीत उजनी धरणाच्या काठावर होणार सभा. दिवाळीनिमित्त गोविंद बागेत पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट. अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण. आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत. मराठा समाजाच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवणार शरद पवारांचं स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवडमधील बांधकाम 8 दिवस बंद. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांचे आदेश. प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न. अहमदनगरच्या गुहा गावात 2 गटात जुंपली. गुन्हे मागे घेईपर्यंत दोन्ही गटांकडून गावबंदीचा इशारा. चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया. बातमी अशी की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात राजकीय आरोपांची आतषबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे राजकीय फटाके फोडतात. भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तर ऐन दिवाळीत राजकीय शिमगा सुरू झाल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल चर्चा करणं याच्यापेक्षा मोठी चेष्टा ती काय. अरे तुमच्याकडे जो कचरा आलेला आहे त्या कचऱ्यावर बोला, तो कचरा साफ करा. दुसऱ्याच्या घरात दगड फेकताना आपण काचेच्या घरात राहतो एवढं जरी संजय राऊत समजलं. कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे हे पण आपण ठरवण्याची आता वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा. ऐन दिवाळीत या राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदाव्यांची धुळवड सुरू आहे. एकानं वार करायचा आणि दुसऱ्यानं पलटवार करावा. दोघं शांत होत नाहीत, तोच इतरांनाही शेलक्या शब्दात प्रहार करायचा. असं वाकयुद्ध सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्याचं दिसतंय. मंगळवारी दिवाळी पहाटेलाच शेलारांनी ठाकरे कुटुंब सोनिया गांधी समोर झुकल्याचा वार केला. मग काय, संजय राऊत तर प्रहार करायला जसे तयारच होते, त्यांनीही भाजपला दिवाळीत कचरा साफ करण्याचा सल्ला देऊन टाकला. हिंदू आणि हिंदुत्वाची चेष्टा करणाऱ्या स्टॅलिन समोर तुमचा कणा झुकला. त्यामुळे जे झुकले त्यांनी स्वाभिमान विकला आणि कणा झुकवला. त्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल चर्चा करणं याच्यापेक्षा मोठी चेष्टा ती काय. अरे तुमच्याकडे जो कचरा आलेला आहे त्या कचऱ्यावर बोला, तो कचरा साफ करा. जेसीबी तिकडे लावा. आमच्याकडे काय बोट दाखव. आम्ही समर्थ आहोत कचरा साफ करायला, स्वच्छ करायला, राजकारण आणि संघर्ष करायला. पण हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. शेलारांनी ठाकरेंच्या भगव्याला हिरव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर ठाकरेंच्या दुसऱ्या शिलेदारानं भाजपलाच त्यांच्या झेंड्याच्या रंगाची आठवण करून दिली. हा उलटा प्रवास ज्यांनी सुरू केला त्यांना या दिवाळीत घराण्यातही म्हटलं पाहिजे की तुम्ही भगव्याकडून हिरव्याकडे जाण्यापेक्षा ईश्वरा परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर आता बनल्यावर त्याच्यावर टीका करण्यासाठीची कुकृत्य आणि कुबुद्धी त्यांच्यातनं निघून जाऊ दे.
त्यांच्या झेंड्यामध्येच भगवान हिरो आहे, एवढंच सांगतो. आता ठाकरेंच्या शिवसेनेनं दोन्ही बाजूंनी भाजपच्या शेलारांना घेरल्यानं सत्ताधारी तरी कसे शांत राहणार? महसूल मंत्री पदासारखं महत्वाचं मंत्रिपद असलेल्या विखेंनी राऊतांना कमरेखाली जाऊन भानगडी उघड करण्याचा इशारा दिला. शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसेंनी मित्रपक्ष भाजपची बाजू घेत राऊतांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच्या घरावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात राहतो एवढं जरी संजय राऊतला समजलं नाही तर मग केव्हा तरी आम्हाला बिलो द बेल्ट त्याला म्हणतो आपण, कधी आम्ही आतापर्यंत राजकारणात केलं नाही, पण तशी जर वेळ आली तर मग मात्र आम्हाला त्याचं सगळं भांडार उघडं करावं लागेल. त्याच्यावर आता खूप आपल्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे हे पण आपण ठरवण्याची आता वेळ आलेली आहे. दररोज सकाळी 9-10 वाजता वेडे वाकडे आविर्भाव करून मळमळ त्या ठिकाणी ओकायची, महाराष्ट्र या गोष्टीला कंटाळलेला आहे. खरं तर महाराष्ट्रासह देशात दिवाळीचा आनंद उत्सव सुरू आहे, पण ऐन दिवाळीतच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर ज्या भाषेत टीका करतायत त्याला राजकीय फराळ नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात सर्वसामान्य या नेत्यांना एकच आवाहन करतायत, सन्माननीय नेत्यांनो, सणासुदीला तरी शब्द जरा जपून वापरा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांचा व्हायरल होणाऱ्या बनावट ओबीसी दाखल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं. या खोट्या दाखल्याद्वारे शरद पवारांची जात नेमकी कोणती असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण आता स्वतः शरद पवारांनीच या प्रकरणावर पूर्ण विराम लावलाय. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे, जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपूच शकत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले. दाखला खरा आहे, त्याच्याबद्दल धर्म या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण काही लोकांनी दुसरा काहीतरी दाखला हा फिरवला. माझ्या पुढं ओबीसी लिहिलं. ओबीसी वर्गाच्याबद्दलचा आदर आस्था मला आहे, पण जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती मी लपवू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात कोणती. शिक्षण मराठा त्यासंबंधीची तरुण पिढीची भावना तीव्र आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकारला आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवणं ही कामगिरी आम्हा लोकांच्याकडून होईल. माझ्यासमोर हे सर्टिफिकेट आहे, ज्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट आहे शरद पवार साहेबांचं. बारामतीमध्ये 10वी-12वी पर्यंतचं झालेलं शिक्षण, या शिक्षणाचं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये मराठा ही जात ही क्लिअर कट आपल्याला दिसून येते की हे षडयंत्रकारी लोक हे नागपूरच्या सेंटरमधनं यांना रसद पुरवली जाते आणि शरद पवारांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आखलं जाते. पुढे बोलूयात. बारामतीत पवार कुटुंबाकडून दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलं जात होतं. या कार्यक्रमासाठी पवार कुटुंब हजेरी लावतं, मात्र यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गैरहजर राहिल्याची चर्चा रंगली आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त काठेवाडीतील पवारांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी खटकणारी होती. अजित पवारांच्या बंडामुळे पक्षात 2 गट पडले आहेत, तसंच पक्षावरील वर्चस्वावरून दोन्ही गट आमनेसामने आले. या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पाडव्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला तेच वाटतं की एकत्रच असावं सगळं असं वाटतं. साहेबांना भेटायला चांगलं वाटतं. जरा साहेबांना भेटून प्रेरणा भेटते, त्या प्रेरणेसाठी एक ऊर्जा घेण्यासाठी साहेबांना दिवाळी पाडव्यानिमित्त भेट देण्यासाठी आलं. दरवर्षी काठेवाडीतील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा केला जातो. राज्यभरातून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजेरी लावतात. गेल्या 20 वर्षांपासून पवार कुटुंबाकडून हा रिवाज पाळला जातोय. यंदाच्या दिवाळीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची पार्श्वभूमी आहे. अजित पवारांच्या या गैरहजेरीविषयी विचारलं असता शरद पवारांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली. ते लोक सांगत होते आणि प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल, व्यक्तिगत दुःख आजार असेल, त्यामुळे गैरहजर राहिले
समज गैरसमज करायचं कारण नाही. पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली असली तरी दिवाळीनिमित्त आयोजित शारदोत्सव कार्यक्रमाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांची ही गैरहजेरी मात्र उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर आणि माजी आमदार रामदास कदम यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीवरून वादाला तोंड फुटलं. या नेत्यांनी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या तसंच गद्दारीचा आरोपही केला होता. संपुष्टात आणतो आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि ह्याच्यामधून जो काय मार्ग निघेल तो काढा. तिकीट आज जे आहे हे कोणाला मिळायला पाहिजे नाही मिळायला पाहिजे हा विषय आताचा नाही आहे. निवडणूक येईल त्यावेळेला तुम्ही निर्णय घ्या. कोणी कोणाशी गद्दारी केली, कोणी कोणाला पाडलं, हे सगळे बाळासाहेब जिवंत असतानाच केलेली कृत्य आहेत. त्यामुळे हे बाळासाहेबांच्या पाठीत देखील कसे खंजीर खुपसत होते हे स्वतःच जाहीर करतायत की ज्या लोकसभा उमेदवारीवरनं त्यांची भांडणं चालू आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा सांगतो की तिथे शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाईल. रामदास कदम असं म्हणतात की गजानन कीर्तीकर यांचा जो मुलगा आहे तो ठाकरे गटात आहे, दोघे एकाच ऑफिसमध्ये बसतात आणि त्यानंतर गजानन कीर्तीकर रामदास कदम यांना गद्दार म्हणून उल्लेख केला. नाही, असा काही विषय नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय करते. दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी कदमांनी पुन्हा एकदा कीर्तीकरांवर निशाणा साधलाय. एकाच पक्षाचे दोन नेते हे फटाके वाजवत आहेत आणि पक्षाची इज्जत चव्हाट्यावर येते. हे आम्हाला शोभण्यासारखं नाहीये, शोभादायक नाहीये. तर प्रत्येकानं आपलं आत्मपोषण केलं पाहिजे की आपण आपल्याच नेत्याच्या विरोधामध्ये एक प्रेस नोट काढतोय आणि त्याला बदनाम करतोय. गजाभाऊ एक ज्येष्ठ नेते आहेत, जुने नेते आहेत, त्यांना हे समजायला हवं होतं. खरं तर दिवाळीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भाजपही त्यात मागे नाही. मंगळवारी दादरमध्ये भाजपकडून नमो उत्सव साजरा करण्यात आला. मात्र या कार्यक्रमावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर खोचक टीका केली. मराठी माणसांच्या मनातील दिवाळी सुरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर कार्यक्रम नाही तर मराठी माणसाला एकत्र आणणं महत्त्वाचं असल्याचा टोला शेलारांनी लगावला. चांगले की प्रथा परंपरा पूर्ण मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मनातली दिवाळी ही सुरांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कार्यक्रम करणं महत्वाचं नाहीये. मराठी माणसाला एकत्र करण्यासाठीच्या आपल्या संस्कृतीचा जाहीर प्रदर्शन करणं जास्त महत्वाचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने होतोय हे साधारणतः आशिष शेलारांच्या टीकेवरून आम्हाला कळते आणि म्हणून आम्ही धन्यवाद देतो आशिष शेलारांना की साधारणतः अशा पद्धतीचे दीपोत्सव तुम्हाला कधी जमले नाही. मराठी सण कसे साजरे करायचे हे कधी तुम्ही जमून घेतलंच नाही कधी किंवा तुम्हाला कळलंच नाही. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पेटलेलं रान पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दवाखान्यातून उपचार घेतल्यानंतर 19 तारखेला पुणे जिल्ह्यातील दौंड इथे सभा आयोजित करण्यात आली आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यात रान पेटण्याचं चिन्ह निर्माण झालंय, चिन्ह पाहायला मिळत आहे. मात्र त्यापूर्वी आज मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लागेल असं दिसतंय. मराठा आंदोलन आहे, तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहात. आता सगळं मिटलंय, पुन्हा जरांगे राज्य दौरा करून पुन्हा वातावरण निर्मिती करू पाहताय. पुढे कुठपर्यंत आलंय सगळं? असं आहे की मला याची खात्री आहे. काही गोष्टी मी ओपनली सांगू शकतो, काही गोष्टी मी ओपनली सांगू शकणार नाही, परंतु सांकेतिक सांगू शकतो. सगळे प्रश्न हे महिन्याभरात मार्गी लागतील. चांगली गोष्ट आहे. 1 महिन्याच्या जर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला, त्यांचं तर कौतुकच आहे मराठ्यांच्या वतीनं. आम्हाला काय आरक्षण पाहिजे, मी दिलं तरी मराठा समाज त्याला डोक्यात घेऊन नसणार. फक्त आमच्या भावनाशी कोणी खेळू नका. आता आमचा प्रश्न मार्गी काढा, एवढीच आमची भावना आहे.
माढा लोकसभा मतदारसंघावर मोहितेंचा दावा, धैर्यशील मोहिते पाटलांनी याबद्दल दंड थोपटलेत. मोहितेंविरुद्ध निंबाळकर आता असा संघर्ष जो तो येणाऱ्या काळात पेटणार की काय अशी चिन्ह आता निर्माण झाली आहेत. माढा लोकसभेवरून भाजपात झुंपणार असं एकूण दिसून येत आहे. मोहितेंकडून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघावरनं भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणाच भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटलांनी केली. मोहितेंनी दंड थोपटल्यामुळे निवडणुकीच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मला विचारायचंय, माढा लोकसभेच्या ह्याच्यासाठी आपलं नाव चर्चेलं जाते. आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार आहात का आणि यावेळेला निवडणूक लढवायची आहे का? मी पक्षाकडे मागणी करणार आहे. मी इच्छुक आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत कार्यकर्ते आणि मी पक्षाकडे मागणी करणार आहे की मला या ठिकाणाहून उमेदवारी द्यावी. मी काम केलेलं आहे पक्षाचं, त्या उन्हावर मला द्यावी. लढवायची तयारी पूर्ण आहे. तयारी. मतदार आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.